सावधान, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा तांडव. निसर्ग रौद्र रूप धारण करतोय. 2 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तांडव सुरू होणार आहे. ढगफुटी, वीज गर्जना, गारपीट आणि जोरदार वाऱ्यांनी वातावरण थरारक होईल. हे पाऊस फक्त रस्ते ओलसर करणार नाहीत, तर तुमच्या दैनंदिन जीवनावर, प्रवासावर, शेतातील कामावर आणि शहरातील प्रत्येक कोपऱ्यावर प्रभाव टाकणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात पावसाची तीव्रता वेगळी राहणार आहे, त्यामुळे सकाळी उठल्यापासून सतर्क राहणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जिल्ह्यानुसार अचूक हवामान अंदाज माहिती देणार आहे, जे तुमच्या दिवसाचे नियोजन करण्यासाठी महत्त्वाचे आहे. 1 मिनिटही स्किप केला तर महत्त्वाची माहिती तुमच्या हातून निसटेल, त्यामुळे व्यवस्थित पहा, कारण आता सुरू होत आहे महाराष्ट्राचा पावसाचा तांडव. धुळे जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला धुळे जिल्ह्यात मुख्यतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे आणि वेळोवेळी कधी कधी मध्यम पावसाच्या शेल्या पडू शकतात. IMDचे एकंदरीत अंदाजात राज्यात 2 ऑक्टोबर पासून मध्यम ते काही ठिकाणी जड पाऊस वाढेल असे दर्शविते, म्हणून धुळ्यातही ओसर पावसाची शक्यता लक्षात ठेवा. नंदुरबार मध्ये 2 ऑक्टोबरला दिवसभर ढगाळ वातावरण राहून 1-2 वेळा मध्यम ते हलक्या पाऊस किंवा थंडर शॉवर्स येण्याची शक्यता. मजबूत वाऱ्याच्या शेल्या काही ठिकाणी जाणू शकतात. IMD व हवामान अहवालानुसार उत्तर महाराष्ट्रात काही प्रमाणात पावसाची सतत शक्यता आहे आणि औपचारिक जिल्हास्तरीय अलर्ट तपासत राहा. जळगाव जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला सामान्यतः ढगाळ ते सामान्य ढगफुटी असतील. काही वेळा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु सतत मुसळधार पावसाचा धोका कमी आहे. स्थानिक आणि IMDचे लहान दरम्यानचे प्रोडिक्शन पाहता शेतीसाठी थोडे पावसाचे फायदे होतील, परंतु पाण्याची समस्या मात्र भीतीदायक असेल. नाशिक येथे 2 ऑक्टोबरला आंशिक ढगाळ वातावरण आणि 1-2 वेळा पावसाचे शॉवर्स, भव्य वादळे अपेक्षित आहेत. IMDने नाशिकसाठी यावर्षी नजीकच्या काळात येलो अलर्ट दिला आहे, त्यामुळे सतर्क राहणे. जिल्ह्याच्या नदीकाठवाले भागात आधीच पाणी अस्तित्वात असल्यास स्थानिक पूर संबंधी परिस्थिती तपासून घ्या. अहिल्यानगर जिल्ह्यात IMDचे मॉडेल्स आणि लोकल शेअर अंदाजात 2 ऑक्टोबरला ढगाळ हवामान आणि 1-2 लहान मध्यम पावसाच्या शेल्या सुचवतात. म्हणजे थोडेसे पाऊस पडेल, परंतु संपूर्ण दिवस मुसळधार होण्याची शक्यता कमी आहे. पुणे जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला पुण्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिवसभर हलका ते मध्यम पाऊस शॉवर्स पडण्याची अपेक्षा आहे. काही वेळा ढगफुटी म्हणजे अचानक कमी कालावधीसाठी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणात थोडं दमट वाटू शकते. साताऱ्यातही ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम पावसाच्या शेल्या येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची कमी साधारण शक्यता आहे. सांगलीमध्ये 2 ऑक्टोबरला पाऊस येण्याची शक्यता आहे. विशेषतः ढगफुटी स्वरूपाचा म्हणजे हडकंप स्वरूपाचे पाऊस काही वेळा पडेल. सामान्यतः सतत मुसळधार पाऊस कमी, परंतु अचानक झडप पाऊस संभावतो. सोलापूरमध्ये ढगाळ वातावरण राहील. हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अधिक जोराचा पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे, पण अचानक काही वेळेस पाऊस पडू शकतो. कोल्हापूरमध्ये 2 ऑक्टोबरला तुलनेने पावसाची तीव्रता जास्त असू शकते. मध्यम ते कधी कधी जोरदार पावसाच्या शेल्या येऊ शकतात. शहराच्या जवळच्या भागात पावसाचा परिणाम अधिक जाणवेल आणि स्थानीय पाणी साचू शकते. पालघर जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला पालघर परिसरात ढगाळ हवामान व अधूनमधून पावसाचे शॉवर्स येण्याची शक्यता आहे. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळी हलका ते मध्यम पावसाच्या सत्रांचा अनुभव येऊ शकतो. पावसाची तीव्रता सतत राहण्यापेक्षा अपेक्षा कमी आहे, पण काही वेळा गडगडाटासह थंड वारे जाणवू शकतात. ठाणे जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला वातावरण थोडे अतूट व ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मध्यम ते हलक्या पावसाच्या शेल्या पडू शकतात. खास करून दुपारी आणि संध्याकाळी. बरसात जास्त वेळ टिकणार नाही, पण अचानक 1-2 जोरदार शॉवर्स येऊ शकतात. मुंबई शहरात 2 ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता अधिक आहे. ढगाळ आकाश आणि ओसर पावसाच्या शॉवरची शक्यता आहे. मुसळधार पाऊस अपेक्षित नाही, पण काही भागात अचानक जोरदार पडेल असा इशारा लक्षात ठेवा. मुंबई उपनगरीय भागात स्थिती शहराप्रमाणेच असे ढगाळ वातावरण व मध्यम पावसाचे शॉवर्स येऊ शकतात. विशेषतः नजीकच्या किनाऱ्याजवळील भागांमध्ये वारा आणि थोडा पावसाचा अनुभव अधिक तीव्र असू शकतो. रायगड जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला रायगड किनारपट्टीला ढगाळ हवामान आणि सतत हलक्या ते मध्यम शॉवरचे येण्याची शक्यता आहे. काही वेळा पावसाची तीव्रता वाढू शकते व गडगडाटासह पावसाचे तुकडे पडू शकतात. समुद्राजवळील भागात वारा अधिक संवेदनशील राहील. रत्नागिरी जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला मध्यम ते कधी कधी जोरदार पावसाच्या शेल्या येऊ शकतात. दिवसात ढगाळ वातावरण राखले जाईल आणि 1-2 वेळा तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक उतार भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग मध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार पावसाचे शॉवर्स अनेक वेळा पडू शकतात. काही वेळा मुसळधार पावसाचे तुकडे. आकाश दीर्घकाळ ढगाळ राहील आणि वारा अधिक तीव्र जाणवेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2 ऑक्टोबरला वातावरण सामान्यतः ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम पावसाचे शॉवर्स येण्याची शक्यता आहे. विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी. मुसळधार पाऊस फार वेळ टिकण्याची अपेक्षा नाही. वातावरण शांत पण दमट वाटू शकते. जालन्यामध्ये 2 ऑक्टोबरला हलका ते मध्यम स्वरूपाचे पाऊस
पाऊस येऊ शकतात, विशेषतः ढगफुटी स्वरूपाचे. सतत पाऊस पडणार नाही, पण अचानक थोड्या कालावधीसाठी जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहील, हलकी ओस अनुभवता येईल. परभणी जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला पावसाची शक्यता कमी नाही. हलकी मध्यम पाऊस शावर्स येतील, पण काही वेळा ढगफुटी स्वरूपातील चमकदार वाऱ्यासह पाऊस अनुभवता येईल. वातावरण ढगाळ आणि थोडी दमटता वाटू शकतो. अचानक जास्त पाऊस येण्याची शक्यता कमी कालावधीसाठी आहे. बीड जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे. सतत मुसळधार पाऊस तर अपेक्षित नाही, पण काही तासांसाठी पावसाचे जोरदार तुकडे येऊ शकतात. वातावरण आकस्मिक बदलांनी भरलेले दिसेल, म्हणजे काही काळ थंड तर काही काळ पावसाने ओलसर. लातूर जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला लातूरमध्ये वातावरण सामान्यतः ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पाऊस शावर ढगफुटी पडू शकतात. मुसळधार पाऊस अपेक्षित नाही, पण काही वेळा अचानक जोरकरी शावर्स येऊ शकतात. हवामान थोडे दमट वाटू शकते, कारण ढगांनी अडथळा केलेला असेल. नांदेडमध्ये 2 ऑक्टोबरला हलका ते मध्यम पावसाची शक्यता जास्त आहे. विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी काही वेळा पावसाच्या तुकड्यांचा अनुभव येऊ शकतो. सतत पाऊस टिकणार असे नाही, पण काही काळ जोरदार पडू शकतो. धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 ऑक्टोबरला वातावरण ढगाळ राहील. पावसाची हलकी ते मध्यम शक्यता असेल. काही वेळा ढगफुटी स्वरूपाचा वारा आणि पाऊस यांचा अनुभव येऊ शकतो. विशेषतः दुपारी आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस अपेक्षित नाही. हिंगोली जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. विशेषतः ढगफुटी स्वरूपाचा संपूर्ण दिवसभर पाऊस टिकेल असे वाटत नाही, परंतु काही तासासाठी पाऊस तीव्र होऊ शकतो. वातावरण सामान्यतः दमट व ढगाळ असेल. किंचित कालावधीसाठी जोरदार पाऊस असण्याची शक्यता. अकोला जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला अकोल्याच्या भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता. हलका ते मध्यम पावसाच्या शावर्स येऊ शकतात. काही वेळा अचानक पावसाची तीव्रता वाढू शकते. सतत मुसळधार पाऊस अपेक्षित नाही, पण पावसाचा अनुभव दिवसातील अनेक वेळा होऊ शकेल. वाशिम जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला हलका ते मध्यम स्वरूपाचे पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे. ढगफुटी आणि पावसाच्या शेल्या येतील, पण काही वेळा वारा, मेघगर्जना अनुभवता येईल. पाऊस कालावधीवर आधारित, काही तास जोरदार, काही तास हलका असेल. बुलढाण्यात 2 ऑक्टोबरला ढगाळ वातावरण असून मध्यम पावसाच्या शावरची शक्यता आहे. मुसळधार पाऊस पडेल असे फार वाटत नाही, पण काही भागांमध्ये पाऊस अधिक तीव्र होऊ शकतो, विशेषतः संध्याकाळच्या वेळेस. अमरावतीमध्ये 2 ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगांची गुंतागुंत जास्त राहील. पावसाचे शावर्स अनेक वेळा येतील. संपूर्ण दिवस पावसाने जाणे अपेक्षा नसली तरी पाऊस येणे अपेक्षित आहे. यवतमाळच्या भागात 2 ऑक्टोबरला पावसाची शक्यता तुलनेने थोडी जास्त आहे. हलका ते मध्यम शावर्स येतील. काही वेळा तीव्र पावसाचे तुकडे येऊ शकतात. विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस वातावरण ढगाळ व दमट वाटेल. वर्धा जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला वर्ध्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या दिवशी मध्यम ते जोरदार पावसाचे शावर्स येण्याची शक्यता आहे. तसेच वीज गर्जनाने वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणू शकणार गेस्टी वाइंड्स दिसत आहेत. नागपूरमध्ये 2 ऑक्टोबरला मध्यंतरी किंवा दुपारच्या वेळेस संध्याकाळी व मध्यम ते जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. विशेषतः काही ठिकाणी वीज गर्जना व वाऱ्या यांसह पाऊस असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 ऑक्टोबरला चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या शावर्स येण्याची शक्यता जास्त आहे. कधी कधी वीज गर्जना आणि गारपीटसह पाऊस होऊ शकतो आणि काही ठिकाणी वारा, गेस्टी वाइंड्स जाणू शकतात. दिवसाचे तापमान जास्त बदलणार नाही, पण सर्व वातावरण ओलसर म्हणजेच दमट असेल. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 ऑक्टोबरला सतत पाऊस राहण्याची शक्यता आहे. अनेक वेळा मध्यम ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता. कधी कधी वीज गर्जना आणि जोरदार पाऊस येऊ शकतो. अगदी काही भागात मुसळधार पावसाच्या तुकड्यांची शक्यता कमी नाही, जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यात 2 ऑक्टोबरला पावसाची सक्रियता अपेक्षित आहेत. हलके ते मध्यम शावर्स येतील आणि काही भागात जोरदार स्वरूपाचा पावसाचे तुकडे पडू शकतात. वीज गर्जना, गारपीट किंवा हलका वारा येऊ शकतो. वातावरण दमट व थंड वाटेल. भंडारा जिल्ह्यातही 2 ऑक्टोबरला पावसाची शक्यता जास्त आहे. मध्यम ते कधी कधी जोरदार पावसाचे शावर्स येऊ शकतात. काही ठिकाणी वीज गर्जना, गारपीट होण्याची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ व ओलसर हवामान राहील.